नमस्कार. श्री निसर्गदत्त महाराज. संदर्भ ज्ञानेश्वरी भाग 158. संदर्भ ज्ञानेश्वरी भाग 158. आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसाला आपल्या बुद्धीला जे खरे वाटते तेच आपण धरून ठेवतो. खरे हे कदाचित खोटेही असू शकते ही आपण साधी शंकाही घेत नाही. या शंका न घेण्याच्या वृत्तीला विश्वास किंवा श्रद्धा असेही आपण म्हणू शकतो. विषयापासून अखंड सुख मिळते हा असाच एक खोटा विश्वास आहे. ते सुख केवळ असणेपणातच आहे हे आपल्या लक्षात येत नाही. हे रजोगुणी तमोगुणी बुद्धीला अजिबात कळत नाही. कासेमध्ये दूध आणि रक्त एकाच ठिकाणी अतिशय पातळ त्वचेच्या आड असते. पण गोचिड हा प्राणी असा आहे की हा केवळ रक्तच पितो. दूध पवित्र आणि गोड पासी त्वचेचिया आड ते अभेरुनी गोचिड अशुद्धची सेवी. सर्वच प्राणीमात्रांच्या ठिकाणी असणेपणाचे सुख हे सारखेच आहे, पण आपले त्याकडे अजिबात म्हणजे मुळीच लक्ष नाही. बस इथेच सगळे चुकते. इथेच आपले चुकते. बाकी आपल्यात काहीच दोष नाही. सोपी गोष्ट उगीच आपण कठीण करून ठेवली आहे. अर्थात हे ज्याच्या त्याच्या सात्विक बुद्धीवर अवलंबून आहे म्हणा, कारण इथे कोणाला दोष देण्यात काही अर्थ नाही. रजोगुणामुळे रजोगुण तमोगुणाच्या आधिक्याने देह म्हणजेच मी अशी देहबुद्धी आणि त्या अनुषंगाने आपोआप हे माझे हे तुझे अशी अहम ममता बुद्धी पण निर्माण होते. त्यामुळे तैसा हृदयामध्ये मी राम असता सर्व सुखाचा आराम की भ्रांतीसी काम अशी स्थिती निर्माण होते. म्हणजे वस्तुतः आपले जीवन सहज व्हावे व देहाचे रक्षण व्हावे म्हणून ही विषय ज्ञानाची रचना झाली आहे. ही विषय ज्ञानाची रचना विषयोभोग घेऊन सुखाची लालसा निर्माण करण्याकरता झालेली नाही. म्हणूनच पंच ज्ञानेंद्रिये आणि पंचकर्मेंद्रिये ही केवळ जीव रक्षणाकरता कार्यान्वित झालेली आहेत. पण या सोयीचा गैरफायदा घेऊन आपण विषय हे केवळ भोगण्याकरता आहेत, म्हणजेच अतिरिक्त सुख मिळवण्याकरता आहेत असे आपण मानून बसलो आहोत. आग दिसली की पळता येते. कडू विषारी फळ चुकीने तोंडात आले तर थुंकता येते. दुर्गंध आला की नाक दाबून तो टाळता येतो. कर्कश आवाजामुळे धोक्याची सूचना मिळते व त्वचेच्या स्पर्शामुळे प्रजोत्पादन संभव होते. पण हे सर्व विषय भोगण्याकरता आहेत असे समजले की त्याचे विपरीत परिणाम पण भोगावे लागतात. तात्पर्य, विषय अखंड सुख देण्यास सर्वथा असमर्थ आहेत.
अखंड सुख केवळ आपल्या असणेपणातच आहे. नाहीतर आपल्याला असणेपणाचा पण कंटाळा आला असता. बहु मृगजळ देखून डोळा, बहु मृगजळ देखून डोळा, थुंकीजे अमृताचा गिळता गळाळा. थुंकीजे अमृताचा गिळता गळाळा, किंवा तोडीला परिस बांधला गळा, शुक्ती का लाभे. म्हणजे मृगजळाच्या हव्यासा पायी अमृताचा गिळत असलेला घोट एकदम थुंकावा आणि गळ्यात बांधलेला परिस तोडून फेकून द्यावा. कारण काय की आता समोर शिंपी चांदीच आहे अशा भ्रमाने तिकडे धाव घेतली आहे. तसे सगळे हे आहे. तात्पर्य एकच चैतन्य तत्व स्वभावानेच म्हणजे सहज स्वभाव, एकच चैतन्य तत्व स्वभावानेच नामरूपात्मक जग म्हणून विस्तार पावले आहे. म्हणजे नामरूपात्मक जगामुळे चैतन्य तत्व झाकले जात नाही, तर ते उलट जास्तच प्रकट होत आहे. यालाच अनधस्त विवर्त असे श्री गुलाबराव महाराज म्हणतात. पण हा अनधस्त विवर्त फक्त आणि फक्त ज्ञानदृष्टी गम्य आहे. म्हणजे ही ज्ञानदृष्टी असली की जड विनाशी असे काहीच राहत नाही आणि काहीही भिन्न भिन्न असे कधीच प्रत्ययाला पण येत नाही. त्याला एका परमार्थ सत्य वाचून दुसरी स्वतंत्र आणि वेगळी अशी सत्ता नसते. विश्वरूप म्हणून तेच आपल्या समोर सगुण साकार अवस्थेत निरंतर असते. सगुण साकार म्हणजे जे पाहिल्या जाते, ज्याचा गंध घेता येतो म्हणजे ते गंधले जाते, जे स्पर्शिले जाते, जे स्वादिले जाते, जे ऐकल्या जाते, पण इथे मी काही भोगले असे वाटत नाही, या अशा प्रतीतीला सगुण साकार असे म्हणतात. म्हणूनच ते ज्ञानदृष्टीगम्य आहे. म्हणूनच ते ज्ञानदृष्टीगम्य आहे. एरवी मी तरी कैसा, एरवी मी तरी कैसा, मुखाप्रती भानू की जैसा, मुखाप्रती भानू की जैसा, कहीं असे न दिसे ऐसा, वाणीचा नोहे. सूर्य सदा सर्वदा सन्मुखच असतो. तो कुठे आहे आणि कुठे नाही असं काही तिथे प्रकार नसतो. तसे सगुण साकारत्व सदैव ज्ञान दृष्टी गम्यच आहे, अनध्यस्तच आहे, उघडेच आहे. असे चैतन्य उघडे चैतन्यच आहे, यालाच निरुपाधिकत्व असे म्हणतात. यालाच निरुपाधिकत्व असे म्हणतात. ज्ञानदृष्टीने नामरूपात्मक विस्तारलेली प्रपंच रचना जग म्हणून जग जग म्हणून जड विनाशी उत्पत्ती स्थिती लय अशी म्हणून आता न वाटता ती चिद्विलासाने नटलेली आहे असे वाटते. खरे म्हणजे सर्व एकाच समयी असल्यामुळे, म्हणजे भूत वर्तमान भविष्य असा कालभेद नसल्यामुळे आणि अव्यक्त व व्यक्त अशा सर्वस्वी दोन भिन्न अवस्था नसल्यामुळे तो केवळ चिद्विलासवादच ठरतो. एखाद्या पिचकारीने आपण रंगीबिरंगी पाणी वर उडवावे, एखाद्या पिचकारीने आपण रंगबिरंगी पाणी वर उडवावे व त्या कारंजा सदृश्य फवाऱ्यांचा आनंद घ्यावा, त्या कारंजा सदृश्य फवाऱ्यांचा आनंद घ्यावा आणि त्याच वेळी हेही लक्षात ठेवावे की
आणि त्याच वेळी हेही लक्षात ठेवावे की पिचकारीला मागे एक दट्टे असतो. पिचकारीला मागे एक दट्टे असतो. त्याचा दाब बसला कीच पाण्याची कारंजे उडतात. तर दट्ट्याचा दाब हे अव्यक्त समजा. दट्ट्याचा दाब हे अव्यक्त समजा आणि उडणारे रंगीबिरंगी कारंजे हे व्यक्त समजा. आणि उडणारे रंगीबिरंगी कारंजे हे व्यक्त समजा. एक आहे म्हणून दुसरे आहे आणि दुसरे आहे म्हणून पहिले आहे. दाब दिसत नाही, कारंजे फवारे दिसतात, इतकाच काय तो फरक आहे. म्हणून ज्ञानदृष्टी असली की अव्यक्तच व्यक्त म्हणून सगुण साकारत्वाने नटूनच निरंतर अनध्यस्त रूपाने अव्यक्तच स्वतःला एकसारखे व्यक्त म्हणून प्रगट करत आहे असा स्पष्ट बोध होतो. म्हणजे व्यक्त हे निरनिराळ्या आकाराचे, रंगाचे, दागिन्याचे प्रकार, तर अव्यक्त म्हणजे केवळ सुवर्ण. दागिन्यांचा रंगरूप आकारामुळे सुवर्ण लपू शकत नाही. दागिन्यांच्या रंगरूप आकारामुळे सुवर्ण हे लपू शकत नाही. आणि रंगरूप आकार असा दागिन्यांचा आकार सुवर्णाला हा झाकू शकत नाही. तरंगामुळे कधीच पाणी झाकले जात नाही. म्हणून सर्व व्यक्त म्हणून असणारे नाम रूपाने नटलेले जे काही आहे ते अव्यक्तच आहे. व्यक्त आणि अव्यक्त यात तसा फरक नाही, हे केवळ ज्ञानदृष्टीगम्यच आहे. पण ही दृष्टी नसली की जड विनाशी उत्पत्ती स्थिती लय असणारे जग भासू लागते. स्वप्नात आपणच आपल्या कल्पनेनुसार अनेक पदार्थ रूप होतो. पण आपला हा अनेकपणा जागृतीत दिसत नाही. ना तरी स्वप्नीची अनेकता चेलिया नोहिजे. म्हणजे सर्व नामरूपासह पूर्णता अभेदात्मक स्थितीत असणे हा चैतन्यनाथाचा जणू ऐश्वर्य योग आहे. या ऐश्वर्य योगात जड विनाशी सृष्टीला म्हणजे उत्पत्ती स्थिती लय यांना अजिबात स्थान नाही. जैशी प्रभा आणि भानू एकचिते म्हणजे सारांश, रत्न व त्याची कांती सदैव एकच असतात. सूर्य आणि त्याची प्रभा ही सर्व एकच असतात. त्यांना वेगळी स्वतंत्र अशी सत्ता नाही. चैतन्यनाथ रूपी रत्नाची चराचर प्रपंच रचना ही जणू कांती आहे. चैतन्यनाथ रूपी रत्नाची चराचर प्रपंच रूपी रचना ही जणू कांती आहे, आभा आहे. हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत ज्ञानदृष्टीत अविद्येचे पडळ आले आहे असे समजावे. नमस्कार.